तर मंडळी, आपण जाणून घेणार आहोत आपल्या आज महादेवाविषयी थोडी माहिती घेणार आहोत. आपण आपल्या गावाचं सुंदर असं मंदिर आहे इथं आणि थोर मंडळीकडून आपण या मंदिराविषयी थोडी माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आपण गावकरी आहेत आपले. मित्रांनो, काय मंदिराविषयी काय माहिती आहे का? महादेवाचं मंदिर आहे इथं. हा मंदिर आहे, माहिती आहे. बरं, काय त्याच्याविषयी काही राहिले काम करायचं नाही. बर बाकी काय त्याचं काही महत्व त्या मंदिराचं? काही लोक म्हणतात काशी विश्वनाथापासून तर आपल्यापर्यंत असं मंदिर नाही इथं. नाही 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 असं मंदिरच नाही अजून. आहे का? बरोबर आहे. त्याचं भरपूर दिवसापासून काम बी रखडलेलं आहे. रखडे म्हणून मागच पड आहे सध्या. ते काम व्हायला पाहिजे का? तुमच्या हाताने व्हायलाच पाहिजे ना. तुमचं काय 100% व्हायला पाहिजे. तुमचं काय महाराज प्रतिक्रिया याच्या? आपल्या बांगली पिंपळाचा आता असा इतिहास आहे. 2 महादेवाचे मंदिर आहेत आणि पूर्वेश्वराचं मंदिर सूर्यनारायणाकडे अगदी पिंड असून असं थेट काशी विश्वेश्वर इथं आणि बांगली पिंपळा असं जुनाट मंदिर आपल्या जिल्ह्यात सुद्धा नाही एवढं म्हणजे जुनं मंदिर आहे. तर त्याचं काम जवळजवळ वरचं शिखराचं काम राहिलेलं आहे, अर्ध काम. तरी सर्व गावकरी भाविक भक्तांनी मनात घेऊन आपापली वर्गणी देण्याची कृपा करावी आणि ते मंदिराचा कळस अगदी आनंद व्हायलाच पाहिजे, हे सर्व गावकऱ्याला विनंती आहे. तर काय म्हणणं आहे? कमिटीतले सदस्य आहेत महादेवाच्या मंदिरातले, बोला दोन शब्द. व्हायलाच पाहिजे ना. व्हायलाच पाहिजे. तुम्ही बी साथ द्यायला पाहिजे बाकीच्यांनी. आता ते काय गावकऱ्यांनी एवढं बी सहकार्य काय, करायला पाहिजे. मागचं थोडं गावकऱ्यांनी सोडून बी पण तुम्ही बी असले का सगळे. 7,000 लोकसंख्येचं गाव आहे आपलं आणि त्या गावात आपलं जवळपास 7-8 वर्षापासून मंदिराचं काम चालू आहे. हा, ते आपल्या गावची इज्जत आहे ना. इतक्या दिवसापासून मंदिर राहणं म्हणजे ज्यांनी काही नाही वर्गण दिली त्यांनी बी देऊन टाकायला पाहिजे आता. कारण आता जवळजवळ 50-60% काम झालेलं आहे, 40% काम राहिलेलं आहे फक्त त्याचं. पण त्या मंदिराविषयी काही महत्व माहिती आहे हो, तुम्हाला? माहिती आहे ना. आपलं इकडं हे पूर्वेश्वर महादेव मंदिर आणि तिकडं पूर्व रामचंद्र हे जुने देवस्थान आहेत आपले. म्हणजे आपले महापुराणामध्ये हे दोही देवस्थान पूर्व रामचंद्राचं निघतं, महादेवाचं निघतं ना. कारण पूर्वेकडून करून दुसरे महादेवच नाहीत ना आपल्या जिल्ह्यात. बघा महाराष्ट्रात म्हणजे हे दुसरं का तिसरंच आहे. काशी विश्वनाथला तिकडे एक आहे, इथं एक बंगाली पिंपळाला. म्हणून याचं काम व्हायलाच पाहिजे. विषयी जुन्या लोकांना जेवढी माहिती तेवढी आपल्या नवीन तरुण पिढीला काही माहिती नाही. पण जे काही काम रखडलेलं आहे हे तुरंत गाववाल्यांनी सगळ्यांनी आधी एकीनं जमून करून घ्यावं असं मला अंतःकरणातून वाटतं. तुम्हाला काय वाटतं? नवीन पोरांना यांचा इतिहास माहित व्हायला पाहिजे का त्या मंदिराचा? समजा साऱ्याला माहिती पाहिजेच ना. मग काय तुम्हाला काही मंदिराविषयी माहिती आहे का? जुने माणसं म्हणायचे. आता आम्हाला कळत तेव्हा इकून एक बार होती, तिकून एक बार होती. आणि हे अमृतेश्वराच्या तिथं हे मंदिर झालेले. इकून अमृता नदी आणि इकून राम मंदिर.